पुढच्या 10 ते 12 दिवसांमध्ये राज्याला मान्सूनची चाहूल लागणार आहे. नैऋत्य मान्सूनने अंदमान निकोबार बेटे व्यापले असून दक्षिण बंगालचा उपसागर, अंदमान समुद्र, बंगालच्या उपसागरातला काही भाग, अरबी समुद्रातील मालदीव्समध्ये आधीच प्रवेश केलाय. या भागांमध्ये मान्सून दाखल झाला असून वेळाआधीच जोरदार गतीने केरळच्या मार्गे महाराष्ट्रात मान्सूनचं आगमन होणार आहे. 27 मे पर्यंत केरळ आणि त्यानंतर जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये महाराष्ट्रात मान्सूनचा प्रवास सुरू होणार आहे. यंदाचा पाऊस हा भरभरून कोसळणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने आधीच दिलाय. त्यामुळे संपूर्ण देशात पावसासाठी अनुकूल वातावरण असणार आहे. सध्या महाराष्ट्रात अवकाळी पावसाने हाहाकार माजवलाय. विजांसह वादळी वाऱ्यांसह कोकण, मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्रात जोरदार पावसाचा इशारा देण्यात आलाय. गेल्या आठवड्याभरापासून बरसणाऱ्या या अवकाळी पावसामुळे अनेक भागांमध्ये नुकसान सुद्धा झालंय. अरबी समुद्रात 19 तारखेनंतर चक्राकार वाऱ्यांची स्थिती निर्माण होऊन महाराष्ट्रात कोकण किनारपट्टीजवळ जोरदार पाऊस बरसू शकतो असा अंदाज सुद्धा हवामान विभागाने दिलाय. अवकाळी पावसाचं सावट जरी महाराष्ट्रावर असलं तरी वेगाने पुढे सरकणाऱ्या मान्सूनमुळे महाराष्ट्रात आनंदाचं वातावरण निर्माण होऊ शकतं. पुढचे 5 ते 6 दिवस हवामानाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असणार आहेत. यावर आपली नजर असणारच आहे. तुम्हाला आणखीन हवामान रिलेटेड काही प्रश्न असतील तर ते कमेंट सेक्शनमध्ये मांडा. असेच वेदर रिपोर्ट आणि हवामानाचे व्हिडिओ पाहण्यासाठी मुंबई तकला सबस्क्राईब करा.